जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा नवीन दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला या नवीन दिवसामध्ये दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्या पवित्र देवाला गौरव देऊ आणि या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रथम प्रिय प्रभू येशू, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ देत आहोत. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हाला भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हो प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. हे देवा, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभूजी, तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. पित्या, या सकाळच्या समय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू, तू माझ्या मुखाद्वारे तू बोल. सर्व आजार, सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी गोष्टी, सर्व सैतानी पीडा, सर्व वाईट गोष्टी प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. हे देवा, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करावं, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही तुझ्यापासून दूर न जाता तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यात आम्ही वाढावं, तुझ्या वचनामध्ये वाढावं आणि इतरांना तुझं वचन सांगावं, यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आज या सकाळच्या समयी या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात करायच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत निर्गम याचा 23वा अध्याय आणि 10व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. आणि पहा प्रियांनो, मागील वचनामध्ये देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर न्याय आणि न्यायबुद्धीबद्दल आम्ही पाहिलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत 7वे वर्ष आणि शब्बात. आता बघा, या ठिकाणी परमेश्वराने खूप सुंदररित्या परमेश्वर देव हा इस्रायल लोकांना, त्याच्या लोकांना ह्या ठिकाणी शिक्षण देत आहे. आणि ते शिक्षण पहा, परमेश्वराने त्याच्या लोकांना देवापासून दूर जाऊ नये आणि परमेश्वराशी पावित्र्याने युक्त होऊन वागण्यासाठी, देवाला मान देण्यासाठी देवबापाने ह्या ठिकाणी हे नियम दिले होते इस्रायल लोकांना. आणि मग पहा, 7 वर्ष आणि शब्बात याविषयी परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे ते आपण पाहूया. निर्गम याचा 23वा अध्याय 10व्या वचनापासून आपण पुढे पाहूया. 6 वर्ष आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठव.
पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपुष्यू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतूनवने याविषयी तसेच कर. आता प्रियांनो, ही सर्वात महत्वाची गोष्ट परमेश्वराने इस्रायल लोकांना ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की 6 वर्ष आपल्या जमिनीची पेरणी करायला लावलेली आहे आणि तिचं उत्पन्न साठवायला लावलेलं आहे. म्हणजे 6 वर्ष त्या मालकाला ती जमीन कसण्यासाठी परमेश्वराने मुभा दिलेली आहे, परमेश्वराने परवानगी दिलेली आहे, तिचं उत्पन्न त्या ठिकाणी साठवलेलं आहे. पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे. आता का पडीत राहू द्यायची आहे? म्हणजे तुझ्या लोकांपैकी जे कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील आणि त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपुष्यू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतूनवने याविषयी तसेच कर. म्हणजे ह्या गोष्टी परमेश्वराने इस्रायल लोकांना अशासाठी सांगितले की ज्यांच्याजवळ काही नाहीये ते लोक ह्या 7व्या वर्षी त्या जमिनीमध्ये जे काय उगल ते त्या ठिकाणी ते खातील आणि त्यांचे वनपशु जे आहेत, जे आकाशातील पाखरं आहेत, ते देखील त्या ठिकाणी वनपशु त्या ठिकाणी ते खातील. आणि तुझे द्राक्षमळे असतील किंवा जैतूनवने असतील किंवा कोणत्याही प्रकारची शेती असेल त्याविषयी त्या ठिकाणी करायला लावलेले आहे. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल व गाढव यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतती आणि उपरी यांचा जीव ताजा तवाना होईल. बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराने कामाचे विषय सांगितले. आता पहिले जे सांगितलेलं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे की 6 वर्ष आपल्या जी काही जमीन असेल त्या जमिनीमध्ये पेरणी करायला लावलेली आहे, उत्पन्न साठवायला लावलेलं आहे, जेणेकरून 7व्या वर्षी ती जमीन पडीक ठेवायची आणि त्या जमिनीमध्ये जे काही उगवल ते जे कंगाल असतील त्या लोकांना त्या ठिकाणी खाण्याची किंवा कसण्याची परवानगी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि अशा रीतीने देवाने वनपशुची आणि ज्या लोकांकडे जमीन नाही, काही नाही, अशा लोकांची काळजी ह्या ठिकाणी परमेश्वराने घेतलेली आम्हाला दिसत आहे. तशी परमेश्वराला कोणती गोष्ट अशक्य नाहीये. ज्या इस्रायलाला तो 40 वर्ष त्या ठिकाणी रानामध्ये देवाने त्यांची काळजी घेतली, त्यांनी कोणतंही काम न करता त्यांनी बसून खाल्लं त्या ठिकाणी. आज आम्हाला एक पाहुणा आला तर आम्हाला 2 दिवस राहिला तर तो आम्हाला जड होतो, परंतु परमेश्वराने या हजारो लोक त्या ठिकाणी इस्रायल लोक होते, त्या हजारो लोकांना त्या परमेश्वराने त्या ठिकाणी पोचलेलं आम्हाला दिसत आहे. त्या लोकांना अन्न पाणी सर्व गोष्टी त्यांची काळजी घेतलेली परमेश्वराने पाहिलेलं आहे. कारण हे जे लोक होते हे परमेश्वराचे लोक होते. म्हणजे देव किती सामर्थ्यवान आहे हे आम्हाला दिसून येत आहे. आणि मग पहा, या ठिकाणी त्यांनी जमिनीविषयी नियम दिलेला होता, तसाच विश्रांतीसाठी देखील त्यांनी नियम दिलेला आम्हाला दिसत आहे. 6 दिवस तू आपला उद्योग कर, म्हणजे 6 दिवस आपल्याला काम करण्याची परमेश्वराने परवानगी दिलेली आहे. आणि 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव ह्यांना विसावा मिळेल व तुझ्या दासींची संतती आणि उपरी यांचा जीव ताजा तवाना होईल. पहा, परमेश्वराने बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. 7व्या दिवशी परमेश्वराने ह्या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. 6 दिवस आम्हाला काम करायला लावलेलं आहे, पण 7वा दिवस परमेश्वराने तो विश्रांतीचा म्हणून जाहीर केलेला आहे. आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही ह्या गोष्टी पाळत नाही. परमेश्वराने दिलेले नियम आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करत नाही. त्यामुळे प्रियांनो आजचे लोक आशीर्वादित नाही. कदाचित पैसा आहे, काही लोकांकडे भरपूर पैसा आहे, काही लोकांकडे काही नाही. आणि हा जो समतोल प्रश्न आहे, हा असमतोल प्रश्न आहे, हा कधी सुटणार नाही.
आणि आपल्या जीवनातील जे काही प्रॉब्लेम आहे ते कधीच सुटणार नाही. का सुटणार नाही? कारण आम्ही देवाच्या वचनानुसार चालत नाही. आणि मग तुझ्या दासीची संतती आणि उपरी यांचा जीव ताजातवाना होईल, म्हणजे त्यांना आराम मिळेल आणि त्यांचा जीव ताजातवाना होईल. आणि मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा व इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. आता ही सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट सांगितली की मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. कारण ह्या अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. आता ह्या ठिकाणी परमेश्वराला ही गोष्ट सांगावीशी का वाटलेली आहे? कारण तेव्हा देखील आजच्या सारखीच परिस्थिती त्या ठिकाणी होती, म्हणून परमेश्वराला या नियम करण्याची गरज भासलेली आहे. जर लोकांनी परमेश्वराचं ऐकलं असतं, जर लोक देवाच्या इच्छेनुसार चालले असते, तर परमेश्वराला हे नियम करण्याची गरज पडली नसती प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी पहा, या सर्व गोष्टी परमेश्वर देव इस्रायल लोकांना शिकवत आहे, त्याप्रमाणे चालण्यासाठी त्यांना सांगत आहे. आणि जे कोणी त्याप्रमाणे चालतील त्या सर्व लोक आशीर्वादित होतील. आणि मग नंतर पहा, आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर परमेश्वराने अजून या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे की 3 वार्षिक सणाच्या बद्दल आपण पाहणार आहोत. आता हे 7वे वर्ष आणि शब्बात याबद्दल आम्ही पाहिलेले आहे. 7 वर्षामध्ये आम्ही आमची जमीन कशा प्रकारे कसायची आहे आणि काय करायचं ह्या ठिकाणी परमेश्वराने पूर्णपणे आम्हाला सांगितलेले. आज आम्ही आमच्या जमिनी 6 वर्ष कसतो का, ते अन्न पाणी साठवतो का, आणि 7वे वर्ष आम्ही पडीक ठेवतो का, याविषयी आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देवाने हे नियम का लागून दिलेले आहेत की आम्ही त्याच्याद्वारे आशीर्वादित व्हावं. आणि मग 3 वार्षिक सण पुढे परमेश्वराने ह्या ठिकाणी नेमून दिलेले आम्हाला दिसत आहे. मग त्याचा उल्लेख आम्हाला निर्गम याचा 34 अध्याय 18 ते 26 वचनामध्ये दिसतो. तसेच अनुवाद याचा 16 अध्याय आणि 1 ते 17 या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग 3 वार्षिक सण हे कोणते आहेत ते आम्ही पाहणार आहोत. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. आता हा जो पहिला सण होता तो बेखमीर भाकरीचा सण होता. आणि परमेश्वराने या ठिकाणी सांगितले की तू बेखमीर भाकरीचा सण पाळ आणि त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समय 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा. कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघाला. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ. आणि वर्षाअखेर तू आपल्या शेतातील श्रमाचा फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. आणि वर्षातून 3दा सर्व पुरुषांनी प्रभू समोर हजर व्हावे. माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. आणि माझ्या प्रित्यर्थ पाळलेल्या सणातील वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये. व आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. पहा, या सर्व महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या. आता तो जो पहिला सण आहे तो बेखमीर भाकरीचा सण आहे. दुसरा जो सण आहे तो हंगामाचा सण आहे. हंगामाचा सण आहे. कापणीचा सण पाळायला लावलेला आहे. आणि पहा, या प्रकारे परमेश्वर हे सण साजरे करायला सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. म्हणजे वर्षातून 3दा सर्व पुरुषांनी
परमेश्वराच्या पुढे हजर राहायला लावलेला आहे. आता पहा, ह्या ठिकाणी बेखमीर भाकरीचा सण पाळायला लावलेला आहे. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेल्या समय 7 दिवस तू बेखमीर भाकरी का, कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघाला. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा कापणीचा सण कापणीचा सण पाळायला लावलेला आहे. आणि मग नंतर वर्ष अखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळायला लावलाय. म्हणजे पहिला सण आहे तो बेखमीर भाकरीचा सण पाळायला लावलेला आहे. दुसरा जो सण आहे तो कापणीचा सण पाळायला लावलेला आहे. आणि तिसरा जो सण आहे तो संग्रहाचा सण पाळायला लावलेला आहे. म्हणजे हे जे 3 सण आहे, हे 3 सण परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी नेमलेले. आता ते का लावलेले आहेत करायला, आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मिस्र देशातून बाहेर निघालं याची आठवण त्या ठिकाणी परमेश्वराने पुन्हा एकदा इस्रायल लोकांना करून दिलेली आहे. आणि म्हणून बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस त्या ठिकाणी पाळायला लावलेला आहे. आणि मग कापणीचा सण म्हणजे धान्याचे जे पहिले पीक तयार होईल त्या ठिकाणी कापणीचा सण पाळायला लावलेला आहे. आणि मग नंतर जे काही फळ, शेतातील जे फळ आहे त्यांचा संग्रह करशील तेव्हा त्यांचा संग्रहाचा सण पाळायला लावलेला. आणि परमेश्वराने ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली की वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वराच्या पुढे हजर राहायला लावलेलं होतं. आणि मग 8व्या वचनामध्ये माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरी बरोबर अर्पू नये आणि माझ्या प्रित्यर्थ पाळलेल्या सणातील वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीतील प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा आणि करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. पहा, सर्वोत्तम भाग आम्हाला परमेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी परमेश्वराने आणायला लावलेलं आहे. अशा रीतीने देवाने पहा या ठिकाणी 7 वर्ष आणि शब्बाताच्या बद्दल सांगितलं आणि 3 वार्षिक सण या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना पाळायला लावलेले आहे. आता प्रियानो, ह्या सर्व गोष्टी देवाने त्यांच्यात व्यवस्था त्यांच्या जीवनामध्ये व्यवस्था नीट लावावी म्हणून परमेश्वराने ह्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि खरोखर देवबाप जेव्हा आमचा शिक्षक होतो त्यावेळेस आमचं जीवन सुखी आणि समृद्ध होतं. आणि त्याचप्रमाणे सुखी आणि समृद्ध आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये इस्रायल लोकांनी चालावं म्हणून परमेश्वराने ह्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी इस्रायल लोकांना सांगितलेल्या आहे. आणि त्याच गोष्टी परमेश्वर देव आम्हाला देखील सांगत आहे. आज लोक देवाच्या वचनातून शिकवतात की जुना करार रद्द झालेला आहे. परंतु प्रियांनो, जुना करार हा नवीन कराराचं फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन रद्द केलेलं नाही, तर ह्या फाउंडेशनवरती नवा करार आधारित आहे. आणि प्रभू परमेश्वराने, प्रभू येशूने या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाळलेल्या आहेत, त्या केलेल्या आहेत. आणि ते सर्व करून आम्हाला आणि तुम्हाला या सर्व गोष्टी पाळवायला सोयीस्कर केलेल्या आहेत. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी कोकरा झालेला आहे. तो त्या वधस्तंभावरती त्यांनी आपलं प्राण दिलेला आहे, त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे. आणि तुम्हाला मला या सर्व बंधनातून त्यांनी मुक्त केलेलं आहे, व्याधी मुक्त केलेलं आहे, पापातून मुक्त केलेलं आहे, पापाच्या गुलामगिरीतून त्यांनी सोडवलेलं आहे, आमचं जीवन सुखी समृद्ध केलेलं आहे. प्रभू देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आणि खरोखर त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्यांनी आज देवाने तुम्हाला आणि मला आरोग्य दिलेलं आहे. आमचं जीवन सुधारलेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये कोणताही भयानक आजार असू द्या, तो सर्व काढण्यासाठी आमचा देव समर्थ आहे. राजांचा राजा
राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. त्या देवामध्ये मेलेल्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे, मेलेले अवयव जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे, गेलेले अवयव पुन्हा देण्याचं सामर्थ्य त्या जिवंत देवामध्ये आहे. आणि खरोखर त्या देवाने तुम्हाला मला निर्माण केलेलं आहे. या सकाळच्या समय आम्हाला परमेश्वराने जे काही वचनात शिकवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. देव आपल्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आम्ही निर्गम या पुस्तकाचं मनन करत असताना तू आमच्या प्रत्येकास संगती तू राहा. या शास्त्र भागामध्ये प्रभू तू इस्रायल लोकांना व्यवस्था लावून देत आहे आणि प्रभू त्या व्यवस्थेनुसार लोकांनी चालावं, तुझ्या आज्ञा पाळावं, तुझ्या आज्ञेमध्ये राहून प्रभू येशू तुला गौरव द्यावं. यासाठी प्रभू परमेश्वरा हजारो वर्षापूर्वी इस्रायल लोकांना हे नियम तू लावून दिलेले होते. आणि प्रिय प्रभू येशू तू या जगामध्ये आला जर नसता तर प्रभू आमचं जीवन अजूनही अपूर्णच असं होतं, परंतु तू या जगामध्ये आला आणि आमचं जीवन हे पूर्ण झालेलं आहे. तुझ्या येण्याने आमचं जीवन प्रभू तो आशीर्वादित झालेलं आहे, आमचे कुटुंब आशीर्वादित झालेलं आहे. तुझ्या येण्याद्वारे आमच्या जीवनातील पापाची सत्ता संपलेली आहे, पापाच्या दास्यातून तू आम्हाला बाहेर काढलेला आहे. प्रभू, या सर्व गोष्टीतून तू आम्हाला मुक्त केलेलं आहे. परंतु प्रिय प्रभू येशू, आम्ही परमेश्वर देवाने ज्या गोष्टी आमच्यासाठी ज्या दिलेल्या आहेत प्रभू, त्याचा विसर न पडू देता त्याची माहिती आम्हा प्रत्येकाला असावी आणि त्याप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करावा. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू, इतरांसंगती सलोख्याने वागावं, तुझे नियम आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळावे, तुझ्या आज्ञाविधी आमच्या जीवनामध्ये पाळाव्या, आमच्या देशामध्ये पाळाव्या. यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत जे प्रभू वेगवेगळ्या त्रासांनी पिडलेले आहेत, आजारांनी पिडलेले आहे, वेगवेगळ्या समस्यांनी पिडलेले आहे प्रभू, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, जे लेकरं शिक्षण घेत आहेत त्यांना तू ज्ञान दे, बुद्धी दे, चातुर्य दे आणि सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचं तू रक्षण कर, सर्व व्यसनांपासून त्यांचं तू रक्षण कर. आज हजारो लेकरं मोबाईलच्या व्यसनात, दारूच्या व्यसनात, ड्रग्सच्या व्यसनात, व्यभिचाराच्या व्यसनामध्ये प्रिय प्रभू येशू रमून गेलेले आहेत. प्रभू, त्यांना त्या दुष्टाच्या चक्रापासून त्यांना तू बाहेर काढ आणि प्रिय प्रभू येशू त्यांचे डोळे तू उघडे कर, त्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू, आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत प्रभू, ज्या भावांना, ज्या बहिणींना जॉब नाहीये, काम नाहीये प्रभू, त्यांना तू सुंदर असं तू काम तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही ज्या गोष्टी तुझ्याकडे मागितलेल्या आहेत त्याच गोष्टी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दिलेल्या आहेत, आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर दिलेलं आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत जे बंधनामध्ये आहेत, दुष्टाच्या बंधनामध्ये आहेत, शापामध्ये आहेत प्रभू, ते सर्व शाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेले आहे. ते सर्व बंधनं तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकलेले आहेत आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा तू आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आजची सकाळची वेळ तू आशीर्वादाची कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. हे प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, ज्या बहिणींचं आणि त्या भावांचं लग्न जमत नाही प्रभू, त्या लेकरांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे, त्यांना योग्य जोडीदार तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे भयानक प्रॉब्लेम आहे, भयानक आजारी आहे प्रभू, त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकत आहे. हे देवा, तू आज तुझ्याकडे आम्ही आरोळी मारत आहे
प्रभू त्या भावाला, त्या बहिणीला तू आरोग्य दे, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आम्ही कुणी नाही, जे विश्वासाने फोन करतात प्रार्थनेसाठी, प्रभू त्या प्रत्येक भावाला, त्या प्रत्येक बहिणीला तू आरोग्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. होय पित्या परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला गौरव देत आहे. आणि प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या वेळेस तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू सर्व देवाचे दास दासी यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सहाय्य कर, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर, आमच्या देशाच्या सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये सावध राहा, प्रार्थनेमध्ये राहा, वाचन वाचा, त्याचं मनन करा, त्याचा अभ्यास करा आणि प्रियांनो परमेश्वरासाठी वेळ काढा, वेळ काढा, वेळ काढा. ही शेवटची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. त्या संधीचा उपयोग करून घेऊया आणि प्रत्येक जण आशीर्वादित होऊया. आपल्या जीवनामध्ये आजार आहे, आपल्या जीवनामध्ये रोग आहे, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम समस्या आहेत, परंतु या सर्व प्रॉब्लेम समस्यावरती विजय देणारा परमेश्वर देव आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आजारी असू नये, देवाची इच्छा आहे तुम्ही रोगात असू नये, देवाची इच्छा आहे तुम्ही समस्येमध्ये असू नये. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला परमेश्वरासंगती संबंध आमचे चांगले करायचे आहे. परमेश्वरासंगती तुम्ही बोला, परमेश्वराचं नाव घ्या, प्रभू येशूचं नाव घ्या, कारण त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या नावामध्ये आरोग्य आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तच आमच्यासाठी त्या क्रूसावरती गेलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, त्या देवाला आपण धन्यवाद देऊया, त्या देवाला गौरव देऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. देवबाप तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.